अनुग्रह बंगल्याच्या लायब्ररीत रात्रीची भयाण शांतता पसरली होती. बाहेर पावसाचा जोर थोडा कमी झाला होता, पण वारंवार चमकणाऱ्या विजा खिडकीच्या ग्रिल्समधून आत येऊन अद्वैतच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट उमटवत होत्या. अद्वैतच्या समोर तन्वी उभी होती. तिच्या हातात ती रहस्यमयी डायरी होती. तन्वी, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू म्हणतेस की बाबांनी तुला स्वतः ही डायरी दिली. ज्या माणसाने तुझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तो तुला मरण्यापूर्वी आपली गुपितं का सांगेल? अद्वैतने संशयाने विचारलं. तन्वीने डायरीचे ते रक्ताळलेले पान अद्वैतच्या समोर धरले. कारण सर, पापाचा घडा भरला की माणसाला प्रायश्चित्त हवं असतं. न्यायाधीश देशपांडे गेल्या अनेक वर्षांपासून एका भयानक दबावाखाली होते. त्यांना माहिती होतं की त्यांची वेळ जवळ आली आहे, म्हणूनच त्यांनी मला शोधून काढलं आणि इथे बोलावलं. अद्वैतने डायरीतील ते वाक्य पुन्हा वाचले. खरा गुन्हेगार वाड्यातच लपलेला आहे. तो भिंतीतून येतो आणि सावलीसारखा निघून जातो. अद्वैतने लायब्ररीच्या चारी भिंतींकडे पाहिले. सागवानी लाकडाची मोठी कपाटं, हजारो पुस्तकं आणि कोपऱ्यात असलेली वडिलांची लाडकी आरामखुर्ची. तिथे भिंतीतून येण्यासारखी कोणतीच जागा नव्हती. पण अद्वैतच्या लक्षात आले की वडिलांच्या अभ्यासाच्या टेबलाच्या मागे जे प्रचंड मोठे पुस्तकांचे कपाट आहे, त्याची डावी बाजू जमिनीला पूर्णपणे टेकलेली नाहीये. तिथे फरशीवर काहीतरी ओरखडे ओढल्याच्या खुणा होत्या. तन्वी, मदतीला ये, अद्वैतने ओरडून सांगितले. दोघांनी मिळून त्या जड लाकडी कपाटाला धक्का दिला. कपाट हलत नव्हते. अद्वैतने कपाटाच्या खालच्या बाजूला पाहिले. तिथे एक लहानशी पितळी कडी लपवलेली होती. त्याने ती कडी जोरात ओढली. एक मोठा आवाज झाला आणि ते कपाट एखाद्या दरवाजासारखे मागे सरकले. त्यामागे एक काळाकुट्ट अंधार होता. तिथे भिंत नव्हती, तर एक गुप्त दरवाजा होता, जो भिंतींच्या रंगात हुबेहूब मिळून गेला होता. अद्वैतने आपल्या मोबाईलचा टॉर्च लावला. टॉर्चचा प्रकाश जसा आत गेला तसे समोर एक अरुंद आणि खोल जिना दिसला, जो वाड्याच्या पायाच्या दिशेने खाली जात होता. सर, ही तर चोरवाट आहे, तन्वी आश्चर्याने म्हणाली. अद्वैत आणि तन्वीने त्या गुप्त जिन्यावरून खाली उतरायला सुरुवात केली. पायऱ्या जुन्या दगडांच्या होत्या आणि त्यावर शेवाळं साचलं होतं. जसे ते खाली जात होते तसा हवेतील ऑक्सिजन कमी होत असल्याचा भास होत होता. तिथे एक विचित्र कुबट वास येत होता. जणू काही वर्षांपासून तिथे कोणाच्या तरी जिवंत प्राण्याचं अस्तित्व होतं. जिन्याच्या तळाशी पोहोचल्यावर त्यांना एक लहान खोली दिसली. तिथे एक लोखंडी पलंग, एक जुनं टेबल आणि भिंतीवर काही जुनी छायाचित्रे होती. टेबलावर अर्धा खाल्लेला अन्नाचा डबा आणि पाण्याची बाटली होती. अद्वैत सर, इथे कोणीतरी राहत होतं, अगदी नुकतंच, तन्वीने टेबलावरती हात लावून पाहिलेला डबा दाखवला. अद्वैतचे डोळे भिंतीवरच्या फोटोंकडे गेले. ते फोटो पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ते फोटो त्याच्या वडिलांचे म्हणजे माधव देशपांडेंचे नव्हते, तर ते एका अशा माणसाचे होते जो हुबेहूब माधवरावांसारखाच दिसत होता. फरक फक्त इतकाच होता की त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं आणि त्याच्या हातावर तो विंचवाचा टॅटू होता. हे माझे वडील नाहीत. मग हा माणूस कोण आहे? अद्वैत गोंधळला. अचानक त्या खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या एका काळोख्या भागातून कोणाचा तरी खोकण्याचा आवाज आला. कोण आहे तिथे? बाहेर या. अद्वैतने टॉर्च मारला. तिथे साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत एक माणूस बसला होता.
त्याचे केस पांढरे झाले होते, दाढी वाढलेली होती आणि शरीर हाडांचा सापळा बनला होता. त्या माणसावर प्रकाश पडताच त्याने आपले डोळे हाताने झाकले. माधव, माधव, तू आलास? आता तरी मला मारून टाक. किती दिवस या नरकात ठेवणार आहेस? तो माणूस थकलेल्या आवाजात म्हणाला. अद्वैत धावत त्या माणसाजवळ गेला. मी माधव नाही आहे. मी त्यांचा मुलगा अद्वैत आहे. तुम्ही कोण आहात? त्या माणसाने अद्वैतचा चेहरा निरखून पाहिला आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अद्वैत, माझा पुतण्या, तू इतका मोठा झालास? मी तुझा काका आहे, प्रमोद देशपांडे. अद्वैत हादरला. काका? पण आईने सांगितलं होतं की तुम्ही 25 वर्षांपूर्वी एका अपघातात वारलात. प्रमोद देशपांडे हसले, पण त्या हसण्यात वेदना होती. तो अपघात तुझ्या वडिलांनीच घडवून आणला होता अद्वैत. जगासाठी मी मेलेलो होतो, पण प्रत्यक्षात माधवने मला इथे कैद केलं होतं. कारण 25 वर्षांपूर्वीचा तो 402 नंबरचा घोटाळा तो विनायक साने यांनी नाही, तर मी आणि माधवच्या पार्टनरने केला होता. माधवला भीती होती की मी बाहेर राहिलो तर त्याचं नाव खराब होईल, म्हणून त्यांनी स्वतःच्या भावाला या पाताळात गाडून टाकलं. तन्वीला आता राहवलं नाही. मग माझ्या वडिलांना शिक्षा का झाली? तुम्ही का गप्पा बसलात? कारण विनायक साने हे एकमेव होते ज्यांना आमचा घोटाळा माहीत होता. त्यांना संपवण्यासाठी माधवने अद्वैतचा वापर केला. अद्वैतने जी साक्ष दिली ती माधवने त्याला शिकवली होती. एका 7 वर्षांच्या मुलाच्या निरागस साक्षीने कोर्टाचा विश्वास जिंकला आणि साने काकांचं आयुष्य संपलं. अद्वैत आता स्वतःच्या वडिलांचा तिरस्कार करू लागला होता. ज्या माणसाला त्याने देव मानलं होतं तो इतका क्रूर कसा असू शकतो? पण मग बाबांचा खून कोणी केला? अद्वैतने विचारले. प्रमोद देशपांडे गंभीर झाले. अद्वैत, तुझे वडील आता बदलले होते. त्यांना त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त करायचं होतं. ते मला बाहेर काढणार होते, पण त्यांचा पार्टनर दिवाकर वर्तक याला हे मान्य नव्हतं. दिवाकर वर्तकला भीती होती की जर सत्य बाहेर आलं तर त्याचं राजकीय करिअर संपेल. त्या रात्री दिवाकर याच चोरवाटेने वर गेला होता. त्याने माधवला विष दिलं आणि दरवाजा आतून लॉक करून तो पुन्हा याच वाटेने खाली आला. तितक्यात वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी पळण्याचा आवाज आला. कोणीतरी तो गुप्त दरवाजा पुन्हा बंद करण्याचा प्रयत्न करत होतं. अद्वैत, पळा! कोणीतरी आपल्याला इथेच गाडून टाकायचा प्रयत्न करतंय, तन्वी ओरडली. अद्वैत जिन्याच्या दिशेने धावला, पण तोपर्यंत कपाटाचा दरवाजा धडक असा आवाज करत बंद झाला. ते आता जमिनीखालील त्या अंधाऱ्या खोलीत कैद झाले होते. वरच्या बाजूने दिवाकर वर्तकचा क्रूर आवाज ऐकू आला. अद्वैत, तुझे वडील ज्या चोरवाटेने जगापासून लपून राहिले त्याच वाटेत आज त्यांचं उरलेलं कुटुंब राख होईल. डायरी विसर, आता स्वतःच्या जीवाची काळजी कर. त्याच क्षणी चोरवाटेच्या फटीतून पेट्रोलचा वास येऊ लागला. दिवाकर वर्तक वाड्याला आग लावत होता. अद्वैतने आजूबाजूला पाहिलं. आगीच्या ज्वाळा आता वरून खाली येऊ लागल्या होत्या. प्रमोद काका चालू शकत नव्हते. तन्वी घाबरून कोपऱ्यात उभी होती. अद्वैतच्या हातात फक्त ती डायरी आणि वडिलांचा मोबाईल होता. काका, बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही का? अद्वैतने जीवाच्या आकांताने विचारलं. प्रमोद काकांनी भिंतीवरच्या एका विटेकडे बोट दाखवलं. तिथे एक जुना बोगदा आहे जो थेट गावाबाहेरच्या विहिरीत उघडतो, पण तो बोगदा 25 वर्षांपासून बंद आहे. तिथे विषारी वायू असू शकतो. अद्वैत आगीत जळून मरणार की त्या विषारी बोगद्यात आपला जीव धोक्यात घालणार?
दिवाकर वर्तकचा पुढचा प्लॅन काय आहे आणि अद्वैतच्या आईला या सर्व गोष्टी माहीत होत्या का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.